रोहित, तू माझा मानलेला नव्हे, सख्या भावापेक्षा जास्त आहेस, असं आदल्या दिवशी अश्विनीने स्टेटस ठेवलं. रोहितनेही आई आईच असते, आईशिवाय जगात आणि जगण्यात काहीच अर्थ नाही, अशा आशयाचं एक स्टेटस ठेवलेलं. त्याआधी अश्विनी, आदित्य, रोहित आणि इतर असे 6 जण एकत्र आलेले. अश्विनीचा प्रियकर आदित्यला खूप खूप समजावण्यात आलं. आदित्य आणि अश्विनी 5 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. अश्विनी आदित्यवर प्रचंड प्रेम करायची, पण आदित्य वर्षभरापासून नैना हिच्यावर प्रेम करत होता आणि तो तिच्याशी लग्नही करणार होता. अश्विनी आदित्यशिवाय राहू शकत नव्हती. तिने आदित्यला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मानलेला भाऊ अर्थात रोहितनेही आदित्य आणि अश्विनीला खूप समजावलं. रोहितला अश्विनीशिवाय कोणीच नव्हतं. जे आई वडील होते ते त्याचे खरे आई वडील नव्हेत, असं त्याला एका आजीने सांगितलं. त्याने फक्त आणि फक्त अश्विनीलाच सर्वस्व मानलं. तो अश्विनीला सर्वस्व मानायचा. अश्विनी त्याची आईसारखी खूप खूप काळजी घ्यायची, त्याला आधार द्यायची, समजवायची. त्यामुळे तो अश्विनीला आईपेक्षाही जास्त समजायचा. अश्विनीचा प्रेमभंग झाला. अश्विनी आदित्यशिवाय रात्रंदिवस तडफडत होती. तिला आदित्यशिवाय जगणं सहन होईना. सगळ्या मित्रांनी आदित्यला खूप समजावलं. त्या मुलीला सोड, अश्विनी तुझ्यावर खरं प्रेम करते. पण आदित्य इकडे कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्याने सांगितलं, तू माझ्या जीवनातून कायमची निघून जा, मला तुझं तोंडही पाहायचं नाही. नंबरही ब्लॉक केला. पण अश्विनीला विरह सहन होईना. तिने ठरवलं आता जीवन संपवायचं. तिने हा निर्णय तिच्या मानलेल्या भावाला सांगितला. तो तिला भेटायला आला. त्यानेही खूप समजावलं, पण निर्णय ठाम होता. आणि रोहितनेही, जगात माझं असं कोणीही नाही, तू जगत नाहीस तर मीही नाही, कारण मलाही तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे, असं सांगितलं. एका खोलीत एक ओढणी घेऊन गेले. मोबाईल स्विच ऑफ केला. एक चिठ्ठीही लिहिली. दोघंही खूप खूप रडले. एकाच ओढणीच्या दोन्ही टोकाला दोघांनी फास लावला आणि त्याने जीवन संपवलं. भाऊ बहीण तर म्हणत होते, पण जीवन कशासाठी संपवलं हा खूप मोठा प्रश्न होता. पण अश्विनीने सगळं चिठ्ठीत लिहिलेलं. तिनं चिठ्ठीत लिहिलेलं, आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत आणि आई मुलगा असंही आमचं पवित्र नातं आहे. आम्ही दोघं मेलेलं बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतंय. सगळ्यांपासून लांब चाललोय. आमच्या दोघांच्या नात्याला कोणीही वाईट अर्थ लावू नका. आम्हाला पाहिल्यावर पहिल्यांदा आदित्यला बोलवा, कारण आम्ही कोण आहोत ते फक्त आणि फक्त तोच सांगू शकतोय. माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून रडून जीवन नको म्हणून निघून गेलो. जिवंत असताना आम्हाला खूप जण लांब करायला बघितले, पण मेल्यावर तरी आम्हाला सोबत जाळा. आधी तुला वाटल्यासारखं नैना चांगली नाहीये. ती कशी आहे ते तू स्वतः एकदा पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झालं ना, त्या भांडणात आम्ही जे काही बोललो होतो ते खरं होतं, ते तुला नंतर कळेल. बेस्ट ऑफ लक आधी फॉर युअर फ्युचर. तसंच माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले, जगण्याची इच्छा मेली होती. फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत, ते फक्त पोलिसांनीच ऐकावेत. आणि त्या मुलीला बोलावून विचारा. आणि आमच्या मरण्याचे कारण पण तीच आहे, कारण तिनेच जीवापाड प्रेम करणाऱ्या मला आणि आधीला लांब केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. आधी जाता जाता लास्ट टाईम तुला सांगते, आधी सत्य खूप कडू असते, एवढं लक्षात ठेव. मला ना तुला मेल्यावरही विसरायचं होत नाही. जमलंच तर मला कुंकू लावून शेवटचा निरोप दे. ही आहे प्रेमात आंधळ्या झालेल्या अश्विनीचं प्रेम आणि प्रेम कहाणी. प्रचंड मारणांतिक याचना सोसून आईने जन्म दिला. राबून राबून बापाने मोठं केलं. ह्या मुलीने 5 वर्षाच्या प्रेमासाठी जीव दिला, ज्याला हिच्या प्रेमाची गरजही नव्हती. अश्विनी, तू निघून गेलीस. मेल्यावरही हजारो लोकांनी तुला हजारो अफवा उठवल्या. तुलाच नावं ठेवण्याची एकही संधी सोडली नाही. तुझं जीवन तू संपवलंस. दुसरं कोणालाही त्याचं देणं घेणं नाही. तरुणींनो, विचार करा. प्रेम वगैरे काही नसते. फक्त स्वतःवर प्रेम करा. आनंदी राहा.